नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयासाठी व्याकरण अभ्यासणार आहोत आणि आजचा आपल्या व्याकरणाचा घटक आहे समास। समास या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। समास व त्याचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत। तर सुरुवातीला आपण समास म्हणजे काय हे समजून घेऊया। काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे। आपण दैनंदिन जीवनामध्ये बरीच काटकसर करतो, त्यामुळे आपण बोलताना सुद्धा हा गुण वापरतो। बरेचदा आपण एखादे वाक्य पुन्हा न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो, जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो। यालाच आपण समास असे म्हणतो। अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात। बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती, प्रत्यय व काही शब्द गाळून सुटसुटीत असे शब्द तयार करतो। उदाहरणार्थ ग्रंथांचे आलय म्हणजेच ग्रंथालय। कधी आपण ग्रंथालयाला बोलताना अचानकपणे बोलण्याच्या ओघामध्ये ग्रंथाचे आलय असे बोलून जातो। शब्दांच्या अशा एकत्रीकरणालाच आपण समास असे म्हणतो। शब्दांच्या या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्यांनाच आपण सामासिक शब्द असे म्हणतो। समासाचा विग्रह सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो। या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच आपण समासाचा विग्रह असे म्हणतो। तर आतापर्यंत आपण समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय आणि समासाचे विग्रह म्हणजे काय हे तीन गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत। समास म्हणजे काय की वेगवेगळ्या शब्दांच्या एकत्रीकरणाला आपण समास असे म्हणतो आणि शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्या झालेल्या नवीन शब्दालाच आपण सामासिक शब्द असे म्हणतो। मग अशा या सामासिक शब्द तयार झाल्यानंतर तो कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे हे पूर्णपणे आपण फोड करून दाखवतो आणि स्पष्ट करून सांगतो। मग ह्या स्पष्ट करून फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच आपण समासाचा विग्रह करणे असे म्हणतो। उदाहरणार्थ वडापाव। वडापाव हा एक सामासिक शब्द आहे आणि या वडापाव या सामासिक शब्दाचा आपण फोड करून सांगणे म्हणजेच वडा घालून तयार केलेला पाव, तर याला आपण समासाचे विग्रह करून सांगणे, सामासिक शब्दाचे विग्रह करणे असे म्हणतो। पोळपाट। पोळपाट हा एक सामासिक शब्द आहे आणि आता त्याचा विग्रह करायचं म्हटल्यावरती त्याचा पूर्ण आपल्याला अर्थ सांगावा लागतो। पोळपाट म्हणजेच काय, पोळी करण्यासाठी लागणारे पाट। कांदे पोहे। कांदे घालून तयार केलेले पोहे। पंचवटी। 5 वड्यांचा समूह। तशा रीतीने वडापाव, पोळपाट, कांदे पोहे, पंचवटी याला आपण सामासिक शब्द असे म्हणतो आणि जेव्हा त्याची फोड करून आपण सांगतो तर त्यालाच आपण सामासिक विग्रह करणे असे म्हणतो। समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात। त्या प्रत्येक शब्दाला आपण पद असे म्हणतो। जसे की ग्रंथालय, तर याच्यामध्ये ग्रंथ आणि आलय हे 2 वेगवेगळे शब्द आहेत। मग ग्रंथ हा एक पद आहे आणि आलय हा दुसरा पद आहे। या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे ह्यावरून समासाचे एकूण 4 प्रकार पडतात। तर समासाचे एकूण 4 प्रकार आहेत। पहिला समासाचा प्रकार आहे अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास। तर अशा रीतीने समासाचे 4 प्रकार पडतात। आता आपण समासाचा पहिला प्रकार अव्ययीभाव समास म्हणजे काय हे जाणून घेऊया। ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषणासारखा केला जातो त्यास आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो। मग आता बघा, आपण पाहिले की 2 पद असतात। सामासिक शब्दामध्ये 2 पद असतात। मग त्यामधील पहिल्या पदाला आपण मुख्य पद म्हणतो आणि कधी कधी दुसऱ्या पदाला आपण गौण पद असे म्हणतो। तर मग समासामध्ये पहिला जो शब्द असतो तो मुख्य असतो आणि
तयार झालेल्या सामाजिक शब्दाचा उपयोग आपण क्रियाविशेषण अवयवासारखा करतो, म्हणूनच याला आपण अवयवी भाव समास असे म्हणतो. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत ते आपण समजून घेऊया आणि या उदाहरणामध्ये असलेल्या अवयवी भाव समासाला आपण रेखांकित करूया. वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. तर या वाक्यामध्ये गैरहजर हा सामासिक शब्द आहे. दुसरा उदाहरण, नागरिकांनी गरजू विद्यार्थ्याला यथाशक्ती मदत केली. तर या उदाहरणामध्ये यथाशक्ती. तिसरं उदाहरण पाहूया. रस्त्याने चालताना जाहिरातीचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. तर इथे आपण या उदाहरणांमध्ये आपण 3 शब्दांना अधोरेखित केलेला आहे. पहिला आहे गैरहजर, दुसरा आहे यथाशक्ती आणि तिसरा आहे पावलोपावली. तर आता गैरहजर याच्यामध्ये 2 पद आहे. पहिला आहे गैर आणि दुसरा आहे हजर. यथाशक्ती मध्ये पण 2 पद आहेत. पहिला आहे यथा आणि दुसरा आहे शक्ती. तिसरा आहे पावलोपावली, याच्यामध्ये पण 2 पद आहे. पहिला पद आहे पावलो, दुसरा आहे पावली. म्हणजेच काय, आता ह्या अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांचे वैशिष्ट्य म्हणजेच अधोरेखित केलेल्या शब्दामध्ये पहिलं वैशिष्ट्य, सामासिक शब्दातील 2 पदांपैकी पहिले पद प्रधान आहे. म्हणजेच पहिले पद महत्त्वाचे असून तो बहुधा अवयव असतो. म्हणजेच गैरहजर मध्ये गैर हा अवयव आहे. यथा मध्ये दुसरा शब्द होता यथाशक्ती, तर याच्यामध्ये यथा हा काय आहे, पहिला पद आहे आणि तो अवयव आहे. तर अशा रीतीने आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अवयव असे म्हणतात. म्हणूनच या समासाला आपण अवयवभाव समास असे म्हणतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजेच संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो. आता आपण पाहूया अवयवी भाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पाहायला मिळतात. पहिला आहे मराठी भाषेतील शब्द. उदाहरणार्थ गाव, गाव हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह करताना आपण प्रत्येक गावात असे करतो. गल्लो गल्ली म्हणजेच प्रत्येक गल्लीत. दारोदारी म्हणजेच प्रत्येक दारी. घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी. तरी ते प्रत्येक हा शब्द लागलेला आहे. आणि मराठी भाषेतील द्विरुक्ती म्हणजेच एका शब्दाची पुन्हा पुनरावृत्ती होणे, एक शब्द 2 वेळा वापरणे. उदाहरणार्थ गाव, गाव, गल्लो गल्ली, दारो दारी, घरो घरी. याच्यामध्ये गाव, गल्ली, दार आणि घरी किंवा घरोघरी हे 2 वेळा वापरलेले आहेत. म्हणजेच इथे शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. मग अशा रीतीने पहिल्या शब्दाचीच पुनरावृत्ती होऊन तयार झालेला शब्द हे क्रियाविशेषणांप्रमाणे वापरले जातात. म्हणून हे उदाहरणे अवयवी भाव समासाची आहेत. आता अवयवी भाव समासामध्ये दुसरा भाषा म्हणजे ते येते संस्कृत भाषेतील शब्द. उदाहरणार्थ प्रति म्हणजेच प्रत्येक, प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन हे सगळे सामासिक शब्द आहेत. किंवा मग आ म्हणजे पर्यंत, आमरण किंवा आपासून, आजन्म, आजीवन, यथाप्रमाण म्हणजे यथाविधी, यथामती, यथाशक्ती. तर आपण ही जे काही उदाहरणं पाहिले त्या उदाहरणामध्ये प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृतमधील उपसर्गांनाच अवयव मानले जाते. तर वरील उदाहरणामध्ये हे उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेले आहेत आणि या उपसर्गांनाच आपण सामासिक शब्दामध्ये अधिक महत्त्व दिलं जातं. आता अरबी आणि फारसी भाषेतील शब्द म्हणजेच दर, प्रत्येक, दरसाल, दरडोई, दरमजल. गैर म्हणजेच प्रत्येक, गैरहजर, गैरसमज, गैरशिस्त. हर म्हणजेच प्रत्येक, हर रोज, हर हमेशा. बे म्हणजेच विरुद्ध, बेकायदा, बेमालूम, बेशर्त, बेलायक इत्यादी. वरील उदाहरणामध्ये संस्कृत भाषेमधील फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून मराठी भाषेत अवयवी भाव समासाची उदाहरणे तयार झालेली आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे की समास म्हणजे काय. तर समास म्हणजे काय की शब्दांचा संक्षेप करून जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या प्रक्रियेला आपण समास असे म्हणतो. नवीन जोडशब्दाला मग आपण सामासिक शब्द असे म्हणतो आणि त्या सामासिक शब्दांची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच आपण विग्रह असे म्हणतो. जसे की इथे आपण उदाहरण घेऊया, दर साल किंवा दरडोई, दरमजल. हे काय आहेत? सामासिक शब्द आहेत. त्याचप्रमाणे गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त, हर रोज, हर हमेशा, बेकायदा हे सगळे सामासिक शब्द आहेत. मग जर आपण गैरहजर हा सामासिक शब्द घेतला तर गैरहजर म्हणजेच काय की जो हजर नसतो तो, त्याला आपण गैरहजर म्हणतो. मग अशा रीतीने समास सामासिक शब्द आणि त्याचा फोड करून सांगण्याला आपण विग्रह असे म्हणतो. मग या समासाचे वैशिष्ट्य काय आहे? तर समासात कमीत कमी 2 शब्द असणे गरजेचे आहेत. समासात नेहमी 2 शब्द असतात. समासातील या शब्दांनाच आपण काय म्हणतो? पद. समासातील या शब्दांना आपण पद म्हणतो. समासात 2 शब्द असणे गरजेचे आहेत, त्या शब्दांनाच आपण पद असे म्हणतो. मग पहिला जो शब्द असतो त्यालाच आपण पहिले पद म्हणतो आणि जो दुसरा शब्द असतो त्याला आपण दुसरे पद असे म्हणतो. मग समासातील कोणते पद महत्वाचे आहे किंवा कोणते पद प्रधान आहे यावरून आपण समासाचे प्रकार ठरवत असतो. कधी कधी समासातील हे दोन्ही पद महत्वाचे असतात, तर कधी फक्त पहिलाच पद महत्वाचा असतो, दुसरा पद, तर कधी काही समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असतात. मग महत्वाचे जे पद असते त्याला आपण प्रधान पद असे म्हणतो आणि जे कमी महत्वाचे पद असते त्याला आपण गौण पद असे म्हणतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण की जेव्हा आपण समासाचा विग्रह करतो तेव्हा आपल्याला पद म्हणजे काय, प्रधान पद म्हणजे काय, गौण पद म्हणजे काय, ह्या गोष्टी लक्षात असणे गरजेचं आहे. मग आता बघा, इथे आपण जे काही उदाहरणं पाहिलेले आहेत आतापर्यंत, त्यामध्ये जेव्हा आपण उदाहरणार्थ दररोज या सामासिक शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो त्यामध्ये आपल्याला पहिले पद म्हणजेच, जर दररोज हा शब्द आपण घेतो, सामासिक शब्द घेतो, त्यामध्ये दर हे पहिले पद आहे तर रोज हे दुसरे पद आहेत. म्हणजे याच्यामध्ये महत्वाचं पद कोणतं आहे तर पहिले पद दर, कारण की इथे काय लागलेला आहे, इथे उपसर्ग लागलेला आहे आणि या उपसर्गामध्ये आपण दर, गैर, हर, बे अशा प्रकारच्या उपसर्गांचा उपयोग आपण करत असतो. मग आपण जे काय आता जे पद पाहिलेले आहेत, सामासिक शब्दांचा पहिला जो प्रकार आपण पाहिलेला आहे समासाचा, तो म्हणजे अव्ययीभाव समास. मग अव्ययीभाव समास म्हणजे काय की ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते व तो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करत असते, त्या समासालाच आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो. उदाहरणार्थ गैरहजर. आता गैरहजर याच्यामध्ये गैर हे काय आहे, समासातील पहिले पद आहे आणि गैर ह्या समासातील पहिला पद मुख्य पद आपण त्याला म्हणतो, कारण की तो महत्वाचा पद आहे. म्हणजेच गैर हा जरी पहिला पद असला आणि तो मुख्य प्रधान पद असला तरी त्याच्याबरोबर तो क्रियाविशेषण अव्ययाचं काम सुद्धा करत आहे. म्हणूनच इथे गैरहजर हा अव्ययीभाव समास होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण समासाच्या या भागामध्ये आपण आतापर्यंत काय काय अभ्यास केला, तर समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, सामासिक विग्रह म्हणजे काय, पद म्हणजे काय, हे आपण अभ्यासले. त्याचबरोबर समासाचे 4 भाग आपण पाहिले. त्याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे अव्ययीभाव समास, याचा संक्षिप्त माहिती आपण जाणून घेतलेली आहे. समासाच्या पुढील प्रकारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण
समासाच्या पुढील व्याकरणाच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.